माझं उरलेलं आयुष्य ना गावातल्या घरातच जावं असं वाटतं मला। शेवटी हे नाटक संपायची वेळ आली, पण आजी गेल्यावर तूही जाशीलस। काय झालं, किल्ली पडली का खाली? नाही, शिवमला शोधतोय। पर गेलाय कुठे तो? अहो त्याच्या मित्राला भेटायला गेला असेल। या कोण आहेत? ही अस्मिता मावशी, सगळ्यांची मदत करते। ही मावशी मला मदत करेल? मी माझा तपास नाही थांबवू शकत आहे। मग जा, तू आणि तुझं नशीब जिथे घेऊन जाईल त्या वाटेनं जा। हे बघ, मी अपराधी नाही आणि असेन तर कायदा मला काय ती शिक्षा देईलच, पण समजा जर तसं नाही झालं तर माझी विनंती आहे, हा तपास संपेपर्यंत हे घर सोडून जाऊ नको। पल्लवी, पल्लू आले। काय हो? शिवम आला? नाही अजून नाही आला? नाही। बराच वेळ झाला ना त्याला जाऊन, बघायला पाहिजे का? नाही, मी म्हणाले ना त्या सदाला भेटायला गेलाय, चांगली गट्टी जमली त्यांची, येईलच इतक्यात। सदा म्हणजे तो टपरीवाल्यांचा पुतण्या रे? हो। पल्लू, त्याच्याशी आपल्या शिवमची मैत्री तुला? हो, चांगला आहे हो मुलगा, गावावरून आला इकडे, गरीब आहे बिचारा। हे पेटायला कसले आहेत? बाबांना विचारायला हवं। शिवमला माहितीये का तुम्ही उद्या चाललात ते? माहिती असण्यासाठी घरी तर यायला पाहिजे ना त्यांनी। कुठे जाऊन बसलाय कोणास ठाऊक। हो, असं काय करता, मी सांगितलं ना तुम्हाला सदाकडे गेलाय, येईलच इतक्यात। अरे येईलच काय, किती वाजलेत बघितलंयस तू? जेवायची वेळ झाली, येईलच काय येईल। हो, चल चल माझ्याबरोबर, आपण तो कुठे ते बघून येऊ। चल। हो, कशाला एवढी काळजी करताय? रिलॅक्स, डोंट वरी। बाबा, हे बघा आला। कुठे होतस तू? इतका उशीर का झालाय तुला? श्रीरंग, बाबा ते बाहेर सामान कसलंय मला सांगा ना। बघ बाळा, मी उद्या गावाला चाललोय ना, त्याच्यासाठी सामान आहे। कुठे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशवंतगड जवळ काही शिवकालीन अवशेष सापडले। आता आमची टीम तिकडे जाणार, ते अवशेष बघणार, त्याच्यावर अभ्यास करणार, संशोधन करणार। आमची संपूर्ण टीम तर आजच निघाली आहे, मी उद्या कारने जाणार आहे। हो। हां, आणि त्या बाहेरच्या पेटाऱ्यांमध्ये आम्हाला लागणारं सामान आहे संशोधनासाठी, म्हणजे फोल्डिंग टेंट्स वगैरे वगैरे। म्हणजे बाबा तिथे शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू सापडल्यात? म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांचा हात लागला असेल ना? कदाचित असेलही। बाबा, तुम्ही एवढे पेटारे नेणार, मग ते कार मध्ये कसे मावतील? पेटारे कार मधून नाही जाणार आहेत, मी एकटा कार मधून जाणार आहेत, पेटारे टेम्पोतून जाणार आहेत। हो, पण तुम्ही किती दिवसांसाठी जाणार आहात? बघ, म्हणजे साधारण एक 10-12 दिवस तरी लागतील। म्हणजे तुम्ही इतके दिवस मला भेटणारच नाही, गोष्टी सांगणारच नाही? शिवम, अरे किती प्रश्न। बाबा तुला भेटणार नाहीयेत म्हणूनच आज ते खास तुझ्यासाठी घरी थांबलेत। तू सदाकडे जाऊन बसलास, आता काय करायचं आम्ही? सॉरी बाबा, पण त्या सदाला विचारायला माझ्याशिवाय दुसरा कोणी मित्र नाहीये। आणि मग बास, पुरे झालं आता हे सदा प्रकरण। हे बघ, पटकन जाऊन फ्रेश हो, नंतर तुला बाबांची जितक्या गप्पा मारायच्यात ना तितक्या मार, पण आधी निघ। चल 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 चल। चला राजे, चला लवकर। अरे वा, आज शिवमची आवडीची भाजी आहे। क्या बात आहे शिवम, आज तुझ्यासाठी खास बेत। ए पल्लू, हे मात्र बरोबर नाही, म्हणजे बाहेर गावी जाणार आहे मी आणि ट्रीट मात्र शिवमला। तुम्हा दोघांच्या आवडीनिवडी काय वेगळ्या आहेत का? इतिहास, शिवाजी महाराज यांच्यापासून ते अगदी खाण्यापिण्याच्या आवडींपर्यंत सेम आहे सगळं। मग शेवटी मुलगा कोणाचा आहे?
मी सांगतो ना तुला, मोठा झाल्यावर हा देखील माझ्यासारखाच इतिहास संशोधक होईल बघ. काय शिवम, बरोबर ना? मला पोटभर जेवायला मिळतंय, पण सदा जेवला असेल का? लवकर आटप, नाही तर खायला मिळणार नाही तुला. ए गप. त्याला जेवण देऊ नकोस. हा एक नंबरचा कामचोर आहे. हं? जेवायला पाहिजे. अरे ही तुझी शिक्षा. हे जेवायला तुला आता मिळणार नाही. आपण ए गप. अहो पण करते. अरे तुझ्या बापाच्या घराला एका वेळेला खायला मोहताज होता रे, आणि इथे त्रिका 3-3 वेळा आपला रे करतोय. बघत का मला वाटचाल, भूक लागली एकतर. आणि शिवम, हे काय झालंय? तू नीट जेवतही नाहीयेस, बोलत नाहीयेस. मी तुझ्याशी बोलतोय राजा इतका वेळ. काय झालंय? बाबा, मला सदाची खूप आठवण येते. त्याचे काका काकू त्याचा खूप छळ करतात. त्याला धड खायला पण देत नाही. बरं, आपण बोलूया त्या विषयावर नंतर. जेव पहिले. आता माझ्या लक्षात आलं. मला सांग, मी तुला जे सकाळी सँडविच करून दिलं होतं ते स्वतः न खाता तू त्या सदाला दिलंस ना? नाही आई, आम्ही दोघांनी मिळून खाल्लं. बरं, ते सगळे सोड. तुझ्या आवडीचं बेते की नाही? चल मस्त जेव, आपण नंतर निवांत बोलूया त्या विषयावर. ओके? मस्त झाली भाजी. सर्वदा फुकटचं गिळत राहावं. दे हे खा. निदान तुला उपाशी ठेवला याचं पातक तरी मला नाही लागणार. हा घे खा. अरे बघतो काय, खा ना, फुकट मिळते ते. काय बघतो? अरे पाठीमागे काय लपवतोस? काय ते? दे दे. अरे दे म्हटलं ना. काय ते गप. आई बाबा, मला तुमची आठवण येते. काका ओरडतात, शाळा नाही, काम सांगतात. मला इथून घेऊन जा. आज मी उपाशी. काय रे? हे पत्र लिहितोस? अरे तुझ्या बापाची लायकी नाही तुला एक टाइम खायला घ्यायची. पण चाढ्याला पाठवतोस तू घेऊन. आता हे बघ, खाली मुंडी आणि पाता धुंडी नुसता पत्र लिहितोय. पण ह्या आधी हा कधी वागला नाही असा. काय रे, तुला आजच बरं पत्र लिहायला जमलं? हे थांब. हे याचं काम नाही. थांब. हे कुणी सांगितलं तुला? बोल. नाही नाही, मी मारणार नाही तुला. कुणी सांगितलं? बोल ना. अरे बोल ना, कुणी सांगितलं तुला? बोल. माझ्या मित्राने, शिवमनी. शिवम, तू जाय करून काकांची नको भांडूस. युवम, बाबा, मला तुमच्याशी सदाबद्दल बोलायचंय. बोला. काय झालं बाय? काय बोलायचं? बाबा, त्याच्या आई बाबांनी त्याला इथे शिकायला पाठवलं, पण त्याचे काका काकू त्याचा खूप छळ करतात. आणि त्याला शिवम, ए शिवम, शिवम, एक मिनिट, कोण आहात तुम्ही? हा तुमचा मुलगा. हा माझ्या सदाला बिघडवतोय. काय झालं? कोण आहे सदा?
काय झालं म्हणून काय विचारता? ह्याला विचारा ना. हा तुमचा मुलगा शिवम, हा आमच्या सदाला भडकवतोय. एक मिनिट, माझ्या मुलाने काय केलंय? आणि तुम्ही मुळात माझ्या घरात येऊन असा आरडाओरडा का करताय? नाही तर काय करणार सांगा ना तुम्ही. हा माझा पुतण्या, गावावरून मी त्याला इथं आणला आणि हा तुमचा शिवम त्याचे कान भरवतोय. आणि हा पत्र लिहून आई वडिलांना कळवतोय की काका काकी मला मारतात, आमच्या विरुद्ध कान भरवतात. बघताय काय, तुम्हाला विश्वास नाही? घ्या घ्या वाचा. हे पत्र तू सदाला लिहायला सांगितलं होतंस? शिवम, बाबा काय विचारतायत? हो. घ्या बघा. बाबा, मी सदाला पत्र लिहायला सांगितलं कारण यांनी सदाला इकडे शिकायला आणलं, पण सदाला शाळेत घातलंच नाही. याला टपरीवर आणि घरी पण दिवसभर काम करायला लावतात, ओरडतात, मारतात, धड खायला पण देत नाही. काय रे, आम्ही काय त्याचा छळ करतोय? हे बघा, तुम्ही असं लहान मुलांवरती ओरडू नका. आणि शिवम जे सांगतोय ते खोटं आहे का? मी मान्य करतो, शिवम चुकला असेल, पण तुम्ही जे करता ते तरी बरोबर आहे का? लहान मुलांशी असं वागतात? आणि तुम्ही सदाला शाळेत न घालता टपरीवरती काम करायला लावता ना? हो भाईसाहेब. आणि साहेब, आम्ही तुमच्यासारखे गाडीवाले हे असे बंगल्यावाले नाही हो. चहाची टपरी चालवतो आणि त्यावर पोट भरतो. हो, 2 महिने झाले मी त्याला इथे आणलं. साहेब आता मला सांगा ना, की असं मध्येच शाळेत कोणी ऍडमिशन देईल त्याला? तिथे गावी याला 2 टाइम खायला घालायची याच्या बापाची ऐपत नव्हती. आणि मी आणि माझी सुमी आमच्या पोटाला चिमटा घालून ह्याला खायला घालतोय. बाबा, हे खोटं बोलतायत. खोटं सांगतोय? अरे वा रे वा वा. हो साहेब, आता मला सांगा की या सदाने टपरीवर मला जर कामात मदत केली, घरी येऊन माझ्या बायकोला कामात मदत केली, तर बिघडलं कुठे? तुम्ही या तुमच्या शिवमला काम सांगता ना, मग बिघडलं कुठे? चुकलं तर मारता ना. आता आजचीच गोष्ट घ्या ना. आज ह्याने चहाचा एक ग्लास पाडला आणि फुटला. मी रागावलो, मी उगारला हात त्यात बिघडलं कुठे? आता मला सांगा, या शिवमने ही इथली फुलदाणी उचलली, त्याच्या हातून पडली, तर तुम्ही काय त्याला सांगणार, जे बाबा अजून 2-4 फुलदाण्या आपट म्हणून? तुम्ही धपाटा घालणार की नाही त्याच्या पाठीवर? हो साहेब, सगळी सोंग आणता येतात हो, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आणि या तुमच्या मुलाला याचा एवढा जर पुळका आला असेल ना, तर ठेवा ना तुमच्याकडे. आमच्याकडे नाही म्हणजे असं कसं ना? नाही ना, मग दुसऱ्याचं पोर मी आमच्या ऐपतीप्रमाणे वाढवतोय, तर वाढवू द्या ना. हे बघा साहेब, तुमच्या या ड्युट्याला ना ह्याच्यापासून दूरच ठेवा. सॉरी, माझा मुलगा पुन्हा असं नाही वागत. तुमचंही बरोबरच आहे म्हणा, पण बाबा. शिवम शट अप. शिवम, तू आता एक शब्दही बोलणार नाहीस. आता कसं? स्वतःचा पोरगा चुकला, राग आला ना तुम्हाला? हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते. यापुढे शिवम असं काहीही करणार नाहीये, पण तुम्ही आता इथून सदाला घेऊन जा प्लीज.
हो तुम्ही हात जोडू नका, मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो. तुमच्या या लेकाला जरा समजवा. चल रे. शिवम, तुला सदाबद्दल जे काय वाटतंय ते वाटणं साहजिकच आहे. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला इथे पाठवलंय आणि त्याचे काका काकू त्याचे शत्रू नाहीत, कळलं? आई, पण ते त्याच्याशी अजिबात नीट वागत नाहीयेत. आज पल्लवीला शिवम तुझ्यामुळे एका 1.5 दमडीच्या टपरीवाल्या समोर हात जोडावे लागले. त्याचे 4 शब्द मला ऐकून घ्यावे लागलेत. त्याचा आपल्याशी काही संबंध नाहीये. आपण सुसंस्कृत लोक, सभ्य लोक आहोत. या शंकर सारखा माणूस मला पुन्हा माझ्या घरात आलेला चालणार नाही. डू यू गेट दॅट? आणि तुझ्या त्या सदासाठी आपण काहीही करू शकत नाही आहोत. शिवम, तू शिवाजीचा, मी तुझा मावळा. या कोण आहेत? ही अस्मिता मावशी खूप चांगली आहे, सगळ्यांची मदत करते. ही मावशी मला मदत करेल? बाबा, आपण सदाची मदत करू शकत नाही. पण अस्मिता मावशीला सांगूया का? ती करेल त्याची मदत. त्यांना काही दुसरी कामं नाहीयेत? हा, दुसरी कामं नाहीयेत त्यांना? त्यांना यातलं काहीही सांगायचं नाहीये, कळलंय तुला? प्लीज बाबा. नाही म्हणजे नाही. अस्मिता मावशी नक्की सदाला मदत करेल, पण बाबा नाही म्हणते तर सांगू कसं? अस्मिता आजीसाठीच घरात थांबली होती. आता ती घर सोडून गेली असेल. पण तसं करण्याआधी तिने निदान एखादा फोन नाही तर मेसेज तरी करावा. काही फोन नाही, मेसेज नाही. अभि, आलास तू? किती वेळ लावलास? मी कधीपासून वाट पाहत होते तुझी. तू इथेच? म्हणजे तू भासच होता तो. अस्मिता घरात कशी असेल? अभि, आलास तू? हातपाय धुवून घे, मी जेवण गरम करते. मी पण थांबले जेवायला. अस्मिता,
अभि, तुला तू का सारखी दिसतेस मला स्मिता? तू या घरातून निघून गेलीस ना, मग मनातून का नाही निघतेस तू? मी तुझा जा स्मिता. स्मिता जा. तू घरीच आहेस? तू घर सोडून नाही ना गेलीस? म्हणजे आईचं ऐकलंस तू? माझ्या निर्णयावर मी ठाम आहे अभि. म्हणजे तू आईचा शब्द मोडून इथे राहणार आहेस आणि दादांवर तू मी घर सोडून निघाले होते, दादांनीच थांबवलंय म्हणून थांबले. म्हणजे तू आईचा शब्द मोडून इथे राहणार आहेस आणि दादांवर तू मी घर सोडून निघाले होते, दादांनीच थांबवलंय म्हणून थांबले. अस्मिता, तुला या घरात राहायचं नसेल तर नको राहूस, पण मी एक पर्याय सुचवतो, त्याचा नक्की विचार कर. या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तू आपल्या घराच्या गेस्ट हाऊस मध्ये राहा. तुझ्या तपासात कुठलाही अडथळा येणार नाही हा मी शब्द देतो तुला. पण निदान जगासमोर तरी हे चित्र असू दे. निर्णय तुझा आहे. ठीक आहे दादा. आईंची आणि अभिची काही हरकत नसेल आणि माझ्या तपासात काही अडथळा येणार नसेल तर मला तुमचा पर्याय मान्य. म्हणजे तू गेस्ट रूम मध्येच राहणार आहेस? ठीक आहे, तशी तुझी इच्छा. माझी इच्छा आणि दादांची इच्छा आहे. या घराचं आपल्या घराण्याचं नाव खराब होऊ नये म्हणून दादांच्या म्हणण्याप्रमाणे मी गेस्ट रूम मध्ये राहणार आहे. माझं सामान, माझे कपडे मी नेऊन ठेवले. स्टडीमधनं या काही फाईल्स घ्यायच्या होत्या म्हणून आले होते आणि तितक्यात तू आलास. येते मी. अभी मी येते. बाय.
काय शिवम, झोपायचं नाही का? कसलं संशोधन चाललंय? आई, बाबा ते यशवंतगडला जाणार आहेत ना, मग ते ठिकाण नक्की कुठे आहे ते शोधतोय. वा. हा, काय चाललंय लॅपटॉप घेऊन आमच्या लाडोबांचं? संशोधन. हा, कसलं रे बाबा? बाबा मला पण न्या ना तुमच्या सोबत. कुठे? यशवंतगडावर? तू काय करणार राजा तिकडे येऊन? कंटाळशील. बाबा मी तुम्हाला अजिबात त्रास नाही देणार, मला पण न्या ना तुमच्या सोबत. शिवम, असा हट्ट नाही करायचा. बाबा तिथे कामासाठी चाललेत की नाही? आणि तुला माहितीये का, तिकडे फारशा सोयी देखील नसतात. आम्ही प्रत्येक वेळ तिकडे हॉटेलमध्येच राहतो असं नाही, कधी कधी तंबू टाकूनही राहावं लागतं. मग चालेल मला. बर, आपण एक मस्त आयडिया करूया. मी हे माझं जे काम आहे ना ते पटकन संपवून येतो आणि मग आपण तिघं मस्त कुठेतरी पिकनिकला जाऊया. चालेल? असा हट्ट नाही करायचा. शिवम, असं रुसायचं नाही. बघ, बाबा उद्यापासून नसणार आहेत. तुला गोष्टी नाही का ऐकायच्या? अरे हो पल्लवी, दॅट रिमाइंड्स मी. पल्लवी, अगं नाव इट्स स्टोरी टाइम, है ना? एका मुलाची गोष्ट ऐकायची वेळ झालेली आहे. पल्लवी, आज ना मी ह्याला राणा प्रतापची गोष्ट ऐकवणार आहे. येस येस. आणि मग शिवाजी महाराजांची. ओके, डन. बाबा तुम्ही आता खूप दिवस इथे नाही आहात ना, मग मला तुम्ही आज खूप साऱ्या गोष्टी सांगा. चालेल, तू म्हणशील तितक्या गोष्टी सांगेनच. येस. खुश? लाडोबा. दॅट्स लाईक अ गुड बॉय. तिला सुद्धा माझी आठवण येत असेल. नसेल येत, शुरूड येते. अभि काय विचार करत असेल? माझ्यावर चिडलाय तो. त्याला वाटेल त्याच्यापासून दुरावल्याचं मला काहीच वाटत नाहीये. पण इथे राहूनही अभिला भेटायचं नाही हे कसं सहन करू मी? ही माझ्यासाठी आली की अभिलाही चैन पडत नाहीये. घेतला चहा? शिवमला उठवू तुम्हाला बाय करायला? नको नको, झोपू दे तुला. झोपलाय तेच बरं आहे. जागा झाला आणि पुन्हा हट्ट केला ना माझ्या बरोबर येण्याचं, तर मलाही जाणं जड जाईल. काल रात्री बिचारा हसत हसत झोपलाय. आता निघताना त्याचा रडका चेहरा नको समोर. त्याला ना बहुतेक स्वप्न पडत होती, अस्वस्थ होता जरा. पहाटे उठलाही होता, आता शांत झोप लागली. जाण्यापूर्वी एकदा डोकावतो बाहेर ना.
त्याची समजूत काढ झोपलाय ना. मी असं म्हणत होते की त्याची समजूत काढायला किती गोष्टी सांगाव्या लागल्या. विचारू नकोस भाई, पुष्कळ गोष्टी सांगितल्या तरी देखील पठ्ठ्या मानत नव्हता. शेवटी आपल्या संग्रहातली नाणी काढून दिली त्याला बक्षीस म्हणून. तेव्हा महाराज खुश झाले. महाराज? ते महाराज, मग तुम्ही कोण? शहाजी राजे वाटतं. तसं पाहायला गेलं तर आपण जिजाऊ माता. राणी साहेब, आम्ही मोहिमेस जाण्यासाठी सज्ज आहोत. कृपया औक्षणाची तयारी करा. येतो आम्ही. का नाही महाराज, पण स्वारीने आधी तयार व्हावं, तोपर्यंत आम्ही पोळी भाजी करू. असू दे, पोळी भाजी वगैरे नको करू. मी खाईन का बाहेरच काहीतरी. कशाला बाहेर? आता नंतर बाहेरच खायचं ना. आणि तुम्हाला तसंच पाठवलं ना तर महाराज चिडतील बरं का. उगीच जागा व्हायचं. चल आपण तिकडे गप्पा. सावकाश जाऊ दे आता. बरं दादा, मी निघतो. हे पेट्या ठेवून झालं ना की तुम्ही निघाल. हो साहेब. हो. चल पल्लू, मी निघतो. बरं, शिवमची काळजी घे. समजाव त्याला. त्याला सांग बाबा दररोज रात्री न विसरता फोन करेल तुला. तुम्ही पण नीट जा आणि पोचल्यानंतर फोन करा प्लीज. काळजी घे. बाय. बरं दादा. हो साहेब. काही अडचण आली तर मला फोन करा. हो नक्की कर. नाही तर भेटू तिकडे. हो हो. बरं सावकाश. हो हो. दादा चहा वगैरे हवाय काही? नाही नको. महाराज उठलेत का? त्यांच्यासाठी भूपाळी गायची. पुष्कळ गोष्टी सांगितल्या तरी देखील पठ्ठ्या मानत नव्हता. शेवटी आपल्या संग्रहातली नाणी काढून दिली त्याला बक्षीस म्हणून. तेव्हा महाराज खुश झाले. महाराजांना मिळालेला खजिना लपवून ठेवते, मग मजा येईल. शिवा, कुठे गेला मुलगा? कुठे गेला मुलगा? शिवम, 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 एवढं सकाळी कुठे गेला हा मुलगा? आणि हा गेल्याचं मला कसं कळलं नाही? त्या चहाच्या टपरीवर सदाला तर भेटायला गेला नसेल. हे गेला असला तर त्याला परत आणायला, नाही तर तो चहावाला पुन्हा ओरडेल त्याला. टपरी तर अजून उघडलेली नाहीये, म्हणजे शिवम सदाला भेटायला आलेला नाहीये. ते गेला कुठे हा मुलगा? नाना, आमच्या शिवमला पाहिलात का कुठे? नाही, गेला अर्धा तास मी इथेच फिरतोय. बाजूच्या गल्लीतील काही पोरं पलीकडच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळतायत. तिकडे पाहा जरा असेल. बर, मी बघते. हा.
माझी नजर सारखी घराकडे का जाते? काय करू? अभि बाहेर यावा, निदान एकदा तरी दिसावा असं वाटतं. अभि जर बोलला तर मी नक्की बोलेन त्याच्याशी. अस्मिताशी बोलायची सुरुवात कशी करू तेच कळत नाहीये. मी बोललो तर अस्मिता रिस्पॉन्स देईल का? अस्मिता, हॅलो 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 अस्मिता मॅडम का? मी पल्लवी धारप बोलते, शिवमची आई. शिवम, तुमच्या हस्ते त्याला बक्षीस मिळालं होतं. शिवम धारप. बोला. मॅम, शिवम तुमच्या इथे आलाय का? माझ्याकडे नाही. तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवलं होतं का? तिच्यासाठी तू अजूनही स्वतःला त्रास करून घेतोयस. काल रात्री पण इथे आला होतास, कळले मला. तिला तुझी पर्वा नाहीये, मग तू तुझ्या जीवाची इतकी तडफड का करतोयस? ज्या मुलीला स्वतःच्या नवऱ्याची, स्वतःच्या घराची पर्वा नसेल, अशा मुलीचा विचार करण्याची काही एक गरज नाहीये. चल तू आज चल, आज चल. मला काही एक ऐकायचं नाही. चल तू आज ये. तू इथे. मला काही एक ऐकायचं नाहीये. बस बस इथे. तू बस, चहा आणते तुझ्यासाठी. पंढरी, पंढरी. काय आहे साहेब? ते बाहेर आलेत, त्यांना शिधा आणि पैसे दे. बरं आहे साहेब. चहा आणते. पल्लवी बहिणी, तुम्ही शिवमच्या मित्रांकडे चौकशी केलीत का? मी जवळपास सगळीकडे बघितलं. मी सगळीकडे फोन पण केलेत, पण कुठेच नाहीये तो. हे बघा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमचा पत्ता मला मेसेज करा. मी आता लगेच तिथे येते. हां, सापडेल शिवम. डोंट वरी. नको इतका विचार करूस. चहा घे. आई साहेब,
वहिनी साहेबांनी त्यांचं ऑफिस गेस्ट रूम मध्ये का नेलंय व? अरे ते स्टडी घरातच आहे ना, त्यामुळे जे कोणी केस घेऊन येतं ते त्यांचे प्रॉब्लेम सांगताना सगळ्यांसमोर बावरतात म्हणून. आणि घरी लोक येतात, अस्मिता घरातलं काम करत असते तेव्हा बरं दिसत नाही ना म्हणून. अगदी बरोबर बोलला ताईसाहेब तुम्ही. पर केस आल्यावर तिकडे जायचं ना. हा, मला असं कळलंय वहिनी साहेबांचा त्यांच्या वडिलांच्या खुनाचा तपास जोरदार चालू आहे, म्हणून त्या दिवसभर तिथं कामात असणार. अस्मिता तिचं काम करते हो ना, तू तुझं कर. होय आहे सर. अस्मिता गेस्ट रूम मध्ये राहते त्यामुळे ही लपवाछपवी करावीच लागणार. बघितलंस ना, तिथे ती बिनधास्तपणे तिचं काम करते, कशाची म्हणून परवा नाही तिला. बाकीच्यांचं नाही, पण आपल्या नवऱ्याचा, आपल्या घराचा तरी विचार करावा पण नाही. तिला तिचा शोध महत्वाचा वाटतो. ती म्हणेल ते खरं, उगाच आपल्या जीवाला खूर. दे. अरे ऐक ना, मला कशी पडली तर पण जाऊन सांगू.